पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार. चीनमध्ये शांघाय शिखर परिषदेत होणार सहभागी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑनलाईन गेमिंग विधेयक, करविषयक विधेयकांसह 5 विधेयकांना दिली मंजुरी. भारत लवकरच स्वदेशी इंजिनाचं 5व्या पिढीचं लढाऊ विमान विकसित करेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून विश्वास व्यक्त. जीएसटी परिषदेची 56वी बैठक 3 आणि 4 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार. सध्याच्या 4 टप्प्यांमध्ये कपात करून 2 टप्पे करण्यावर निर्णय होण्याची शक्यता. योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय यंत्रणांना आवाहन. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबतच्या शिफारशींवरील कार्यवाहीबाबतच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन. राधाकृष्ण विखे पाटील असणार अध्यक्ष. सार्वजनिक निधीमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांना अटक. 26 ऑगस्टपर्यंत कोठडी. भारताच्या चांद्रयान 3च्या चंद्रावरील यशस्वी लँडिंगच्या स्मरणार्थ आज साजरा होत आहे राष्ट्रीय अंतराळ दिन. आणि बल्गेरियात सुरू असलेल्या 20 वर्षांखालील महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची कुस्तीवीर काजल डोचक हिनं पटकावलं